करा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील शरणाता उठाए जीवन पूर्वाळे स्थापने ते सापडे गेले तुका म्हणे भोग दिला निवारिला करोनी आरती चक्र पाणी उवाळते पहा कळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाही काळी उभा सन्मुख जवळी प्रेमस्त प्रेम आरती गोविंदाची ओवाळती मारा प्रौढानी मुक्ता ओवाळती परमानंदा नाम म्हणे केशवासी देखोनी राहिलो वामन्य रखुमाई दिशा दिशो पुंडलिकाचा भेटी प्रभा माली चरणी वाहे भीमा उधारी जग जय देव जय पांडुरंग रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ माली तुळशी बाळगळा कर ठेवणी कासे पितांबर कस्तुल लाग देव सुरवाला नित्य भेटी हनुमंत जय देव जय पांडुरंग रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ माली हे आषाढी कार्तिकी भक्त जीव केशवाची नामदेव माधवाची नामदेव भावे जय देव जय पांडुरंग वल्लभ राईच्या वल्लभ माली आरती ज्ञान राजा कैवल्य देवती साध संग रोपले प्रगट गुह बोले विश्व ब्रह्म हे आरती गहिनी नाथा महाराजा समर्था सद्गुरु योगीनाथ चरणी ठेवतो माथा आरती गहिनी नाथ आसनी संग मुद्रारी ध्वज त्रिसुवकारी योगिनाथ योगी केस कुरळे सिरी आरती गहिनी नाथ तोडिले वज्ञान तपे तीर्थ ब्रह्माना गेले स्वप्न भजन आरती गहिनी नाथ आदिनाथ मच्छंद्रासी मच्छा जय गोलक्षासी हेमा गुरु निधले निवृत्तीशी आरती गहिनी नाथ निवृत्तीशी उद्धरिले ज्ञान सागर सोपान मुक्ताबाई सकळ अशी तारिली आरती गहिनी नाथ मुक्त सांगा वटेश्वर पूर्ण केला किशोर नामदेव दासी जनी आम्हाला आरती गहिनी नाथ ज्ञान सत्य बोला भोज लिंग गायनीला गायींद्रनाथ एक नाथांगला बाबाजी श्री ज्ञानदेव प्रेम विश्वमराव राघव चेतनाथ हेची वाली योगिक चैतन्य करी बाबाजी शिवान्य तुपदे बोधळ निळा म्हणे झालो धन्य आरती गहिनी नाथ महायुग पिका महिमा वाढवून परब्रह्मा सोप केले जाणतात साती पुंडलिक भीमा आरती गहिनी नाथ आदिनाथ परंपरा आयशे कथली आरती करू गुरु आरती गहिनी नाथ महाराजा समर्था सद्गुरु योगीनाथ चरणी ठेवतो माता आरती गहिनी नाथ जय वामन भाऊ तुमचा महिमा माता रही बाई भाग्याची घाण तुलाजी हा पुण्यवान पुत्र जन्माला रत्ना समान त्यावरी नाव शोभे वामन जय देव जय वामन भाऊ तुमचा महिमा हे बाल ब्रह्मचारी घातली वधू
असा जन्मता विठ्ठल भक्ती कृपा खंड पंकज स्वामी उपासना योगी गहिनीनाथा जय देव जय वामन भाऊ हे श्री आसी मानिले माते समान अज्ञान समाजाशी केले सन्मान परमार्थीयेची कर्म नधन अंगी जळते ते जागे समान जय देव जय वामन भाऊ ए उग्र भाषे परी अंतरी माया नाही भेद भाव जाय आणि ती सर्व लागती पाया भाऊचा अवतार जय देव जय वामन भाऊ राममान हे भगवंताची अल्पशिवत भाऊतम भावत दर्शनवतीत भावन आश्चर्य भाव वैराग्य जय देव तुमचा महिमान भक्तजन गाऊ हरी लोटांगण वंदिने करणार मागणे ते कतुप्रती आहे देशिंदरे माहे पाडून या संतास निर्वेची मजले आणि काय नवागोदी तुका म्हणे आता उदार तो होय संतास निर्वे हेच मजले आणि नवा ज्ञानदेव तुका आहे प्रसादाची वाट घ्यावे धोनी आता झालो एक सभा तुम्हाला तुका म्हणे चित्त करुणी राहिलो तुकाराम तुकाराम तारकरी म्हणणे काय बोलवून ठेवा तारकरी म्हणणे टाळ गुंडवून ठेवा एखादा गाली कवर श्री ज्ञानदेव सद्गुरु गहिनीनाथ महाराज सद्गुरु वामन भाऊ महाराज सद्गुरु गोरक्षनाथ महाराज बसा जागेवर खाली बसा गहिनीनाथ गडाचे मठाधिपती आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार करणार आहेत. मी विठ्ठल बाबा महाराजांना विनंती करतो की आपण राज्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सत्कार करावा. यानंतर मी विठ्ठल महाराजांना विनंती करतो की त्यांनी राज्याच्या पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करावा. यानंतर मी महाराष्ट्राच्या पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो की आपण आजच्या या
वामन भाऊंच्या 50व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला संबोधित करावं. सर्वप्रथम मी गहिनीनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि आवाज नाही, माझा आवाज कोणाकोणाला येत नाही हात वर करा. आवाज यायला ना. आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान पूजनीय विठ्ठल महाराजजी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाचारण केलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस हे गेले काही वर्ष वामन भाऊच्या दर्शनाला सातत्याने येत आहेत. या वैराग्य मूर्ती असणाऱ्या वामन भाऊच्या गडाचं स्वरूप बदलण्यामध्ये एकमेव योगदान कुणाचं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे. आज मला आनंद होतो, मंचावर सर्व मान्यवर आहेत, संचलन माझे बंधू करत होते आणि मला मुख्यमंत्र्यांची सूचना आहे की फार सगळ्यांचे नावं घेऊ नको, कारण ते घेणार आहेत. समोर इतक्या संख्येने इथे लोक आलेले आहेत. खरंच या दिवसाचा महत्व आणि या दिवसाचा आत्मा जर कोणी असेल तर तुम्ही सर्व लोक आहात, जे काटे तुडवून कुफाटे करून तुम्ही इथे दरवर्षी वामन भाऊ समोर नतमस्तक होण्यासाठी येत आहात. खरं श्रेय आहे हे 50 वर्षाच्या या सोहळ्याचं कोणाला जातं ते त्या निस्सीम आणि निष्पाप भक्तांना जातं. मुख्यमंत्री महोदय, आमच्या डोंगर कपारीमध्ये जेव्हा माणूस माणसासारखा वागत नव्हता तेव्हा वामन भाऊ आणि भगवान बाबांनी माणसाला माणूस एक आम्हाला सगळ्यांना एक संस्कार दिला आणि तो संस्कार आहे हे सप्ते करणं, गावांनी एकत्र येणं मोठ्या प्रमाणात. वामन भाऊ भगवान बाबांची पुण्यतिथी आम्ही केली. मी काल पुण्यामध्ये केली, पिंपरी चिंचवडमध्ये केली. सगळ्या महाराष्ट्रभर हा डोंगरातला कष्ट करणारा समाज हा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेला आहे. तो वामन भाऊंचे संस्कार विसरलेला नाही, भगवान बाबांचे संस्कार विसरलेला नाही. असं म्हणतात वामन भाऊंना वाचा सिद्धी होती. आज एखाद्या लेकीला जेव्हा तिला तिच्या बापाला गोड करून घालायचं असतं, तिच्या फाटक्या पदरामध्ये एक मूठ गहू 1 मूठ तांदूळ घेऊन ती येते, पण तिला गोड करण्यासाठी साखर नसते. त्या लेकीच्या मनामध्ये जे भाव होते ते अनेक वर्ष माझ्या मनामध्ये या गडाच्या प्रती होते. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येऊन ती साखर दिलेली आहे. या गडाला भव्यता आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. खरंच आहे, मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की जीवनामध्ये तुम्हाला 3ऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची आज संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीतून सामान्य माणसाच्या श्रद्धास्थानांचा विकास करण्याचं जे काम तुम्ही योजलेलं आहे याच्यानी तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच आशीर्वाद या लोकांचा मिळाल्याशिवाय राहणार. आज माझ्या या गडाला पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री 14 ते 19 आपली सत्ता होती, मी पालकमंत्री होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा निधी मंजूर केला होता आणि आज हे भव्य स्वरूप मिळत आहे. हे पूर्णपणे आम्ही सर्व यामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानतो. वैराग्य मूर्ती आणि एवढेच आशीर्वाद मागते की या सगळ्या लोकांचे मनामध्ये जे प्रेम आहे, जी जागा आहे, डोळ्यामध्ये जो आदर आहे, त्या आदराला, त्या जागेला साजेसं काम आमच्या हातून व्हावं, लोकांची सेवा व्हावी, वामन भाऊंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि वामन भाऊंनी जे वैराग्य मूर्ती आहेत ते वैराग्य म्हणजे सर्व वैभव असताना सुद्धा त्याच्या प्रती निर्विकार असणं आणि हे वैराग्य राजकारणात राहून देखील, या मंचावर राहून देखील मनामध्ये बाळगून सामान्य माणसाची सेवा करण्याचे आशीर्वाद वामन भाऊच्या चरणी मी मागते आणि मुख्यमंत्री महोदयांना आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वैराग्यमूर्ती वैकुंठवासी संत वामन भाऊच्या 50व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या या कार्यक्रमाला इथं आलेल्या भाऊंच्या भाविक भक्तांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की आपण इथं आलेल्या या भाविक भक्तांना संबोधित करावं. आदरणीय मुख्यमंत्री. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गैरीनाथ महाराज की संत वामन भाऊ महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. आज पूज्य संत वामनभाऊ महाराजांच्या 50व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्यांच्या निमंत्रणावरून म्हणा किंवा आदेशावरून म्हणा या ठिकाणी मी आलो ते हबप विठ्ठल महाराज आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे, आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे, जयदत्त अण्णा क्षीरसागर, भीमरावजी धोंडे, भानुदासजी मुटकुळे, शंकर देशमुख, नंदजी महाराज, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज संत वामनभाऊ महाराज यांची 50वी पुण्यतिथी पुण्यस्मरण आहे आणि त्यांचं स्मरण करण्याकरता त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. पण आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज असेल की विठ्ठल महाराजांनी तर संत वामनभाऊ महाराजांच्या भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी दिलेलं हे निमंत्रण आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी आलो आहे. मला गडावरही येण्याची संधी मिळाली आणि जो सप्ताह होतो काही महिन्यांपूर्वी सप्ताहातही मला पोचण्याची त्या ठिकाणी जाण्याची एक संधी मिळाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की नाथ परंपरेमध्ये ज्यांना नवनाथ समजलं जातं असे गहिनीनाथ महाराज आणि त्यांची परंपरा चालवणारे ज्यांना शंकराचा अवतार देखील समजलं गेलं असे श्री संतात तेच समाजाला दिशा देत असतात. आणि ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत संत वामनभाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला, समाजामध्ये एकोपा आणला, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला आणि अगदी चोरांनाही अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाले. अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता आणि असं म्हणतात की संत वामनभाऊंना वाचासिद्धी होती, ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं आणि म्हणूनच अशा प्रकारचे ईश्वराचा अंश असलेले संत वामनभाऊ महाराज यांनी या गहिनीनाथ गडाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं समाज आहे. मला असं वाटतं कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच उपदेश महत्त्वाचा आहे, तेच कीर्तन महत्त्वाचं आहे, तेच नामस्मरण महत्त्वाचं आहे आणि त्याकरताच आपण
प्रत्येक वेळी या ठिकाणी येत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की संत वामनभाऊ महाराजांनी या ठिकाणी प्रत्येकाला पोटभर जेवण्याचा संदेश दिलेला आहे. सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा असतो आणि हा प्रसाद इथेच नाही तर जिथे सप्ताह होतो तिथेही प्रसादाचा मोठा कार्यक्रम हा त्या गावात होत असतो आणि सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये प्रसादाचा कार्यक्रम होत असतो. आणि मला हे देखील बघायला मिळालं की पुढचा सप्ताह कुठे याची लाईन लागली होती. आता वेगवेगळे लोक म्हणत होते आमच्याकडे करा, आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलो की मागच्या काळामध्ये आम्ही या गैनीनाथ गडाचा विकास व्हावा या दृष्टीनं या ठिकाणची एक योजना तयार केली होती. हळूहळू त्याचं काम होत आहे. हा मंडप पाहून मला खूप आनंद वाटला. अतिशय सुंदर अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी झाला आहे. फक्त विठ्ठल महाराजांना एक विनंती केली, मी म्हटले कठडे फार उंच झाले आहेत, त्यामुळे आपले जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जरा हे कठडे मध्ये येतात, त्यामुळे ते लहान करून टाका, अशी एकच सूचना मी त्यांना दिलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे संतांमध्ये आणि भाविकांमध्ये कुठलाही भेद नसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कठडे असण्याचं कारण नाही, ते छोटे करता येतील. अशा पद्धतीनं चांगलं काम चाललंय. अजून खूप काम करायचं आहे. आता पंढरपूरला देखील आपण जागा घेतलेली आहे. त्याही ठिकाणी आपण जे काही वारीच्या वेळी आता आपल्याला त्या जागा झालेली आहे. आणि मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की पंढरपूरचा एक रस्ता करायचा आहे. विठ्ठल महाराजांनी मला वारंवार सांगितलेलं आहे की पालखी मार्ग जो इथनं जातो तो मार्ग झाला पाहिजे. तो मार्ग देखील आपण करू. आणि त्याचसोबत मी आश्वस्त करतो की या गडाचा अनुयायी म्हणून गडाशी संबंधित जी कामं असतील त्या सगळ्या कामांची जबाबदारी मी घेतलेलीच आहे. मी असपणे या ठिकाणी ही सगळी कामं पूर्ण करू. आणि मी जसं सांगितलं, मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक अनुयायी म्हणून प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या ठिकाणी येतच राहील आणि संत वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद घेतच राहील हा विश्वास देतो. पुन्हा एकदा संत वामनभाऊ महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो. त्यांच्या आशीर्वादाने सन्मार्गाने चालण्याचं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं बळ हे आम्हाला प्राप्त हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल महाराजांचे देखील या ठिकाणी त्यांनाही मी प्रणाम करतो. आपल्या सर्वांना प्रणाम करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण सर्व समाजाला पालखी रस्ता, गड, समाज, वारकरी संप्रदाय, भोजन, साहेबांनी आता भोजनाचा प्रसादाचा विषय सांगितला. दक्षिण उत्तर पंक्ती प्रसादासाठी होतील. शिस्तीत प्रसाद घ्या. सर्व भाविकांना विनंती आहे की दक्षिणोत्तर पंक्ती लगेचच बसून घ्यायच्या आहेत. वाढपे मंडळी आपल्या ट्रॅक्टरकडे जायचं आहे आणि आपल्या समोरील जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला पंक्ती वाढता येतील ह्याची दक्षता घ्यायची आहे. दक्षिणोत्तर सगळ्यात महत्वाचं, समोरचं जे मंडपाच्या बाहेरची बाजू आहे, समोरची मंदिराकडची जी काही आपला भोजन मंडप आहे, त्या भोजन मंडपामध्ये समोर ट्रॅक्टर लावलेले आहेत, लाईनी केलेल्या आहेत. त्या ठिकाणी सर्वांनी पंक्ती धरून भाविकांनी बसायचं आहे. 3 ठिकाणी पंक्तीचं नियोजन केलेलं आहे. तरी भाविकांनी फक्त रांगेतच बसा. रांगेत न बसल्यास आपल्याला वाढपे वाढ करू शकणार नाहीत, याची सर्व भाविकांनी दक्षता घ्यायची आहे. समोरचं आपला जो काही मोठा कीर्तन मंडप आहे, त्या कीर्तन मंडपाच्या समोरचं जे पटांगण आहे, म्हणजेच पूर्वीचं जे स्टेज होतं त्याच्या समोरचं पटांगण, त्याच्यामध्ये सर्व भाविकांनी पंक्ती धरून बसा. तसेच आपला जो 7 दिवस चाललेला भोजन मंडप आहे त्या ठिकाणी पण सर्व भाविकांनी पंक्ती धरून बसायचं आहे. वाढपे मंडळी कृपा करून
आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या पंगत क्रमांकावर एकदम तटस्थपणे सज्ज व्हायचं आहे आणि पंक्ती पूर्ण बसू द्यात. संपूर्ण पंक्ती बसल्यानंतर तुम्ही सुरुवात करायची आहेत. जास्त घाई करू नका. भाविक खाली बसू द्या. भाविकांना विनंती आहे की कीर्तन मंडपाच्या बाहेर जावं आणि समोरच्या पटांगणामध्ये पंक्ती धराव्यात. समोरच्या पटांगणामध्ये जाऊन पंक्ती धराव्यात सर्व भाविकांना विनंती आहे. तसेच सर्व भाविकांना दुसरी एक विनंती आहे की त्यांनी प्रत्येक भाविकांनी आपापल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. लहान मुलं सांभाळा. आपापल्या ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत, पैसे, मोबाईल, लहान मुलं, ह्याचा सांभाळ स्वतःची स्वतः करायचा आहे. ऐका, आपल्या सभा मंडपमधील भाविकांनी कृपा करून मंडपच्या बाहेर ज्या पंक्ती आखून दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी ट्रॅक्टर आहेत त्या त्या ट्रॅक्टरच्या ठिकाणी पंगत क्रमांक दिलेला आहे, तर त्या पद्धतीने सर्व भाविकांनी पंक्ती धरून बसून घ्यायचं आहे. मोकळे भाविक पंक्तीमध्ये कोणीही उभे राहू नका, कारण वाढप्यांना वाढ करता येणार नाहीये. भाविकांना विनंती आहे, तुम्ही आपल्या कीर्तन मंडपाच्या बाहेरची बाजू, समोरची बाजू, डावीकडची बाजू दोन्ही ठिकाणी पंक्तीचं नियोजन केलेलं आहे. महाप्रसाद भरपूर आहे. 350 ट्रॅक्टर बुंदी आपली माल भरून उभे आहेत. वाढपे आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे, आमदार सुरेश धसजी, मोनिकाताई राजळेजी, जयदत्त अण्णा क्षीरसागर, भीमरावजी धोंडे, भानुदासजी मुटकुळे, शंकर देशमुख, योगेशजी क्षीरसागर, त्रिविक्रमानंद शास्त्रीजी, स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज संत वामनभाऊ महाराज यांची 50वी पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. आणि त्यांचं स्मरण करण्याकरता, त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. पण आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज असेल की विठ्ठल महाराजांनी मुख्यमंत्र्याला निमंत्रित केलं. मुख्यमंत्र्याला या ठिकाणी निमंत्रण नाही, तर संत वामनभाऊ महाराजांच्या भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी दिलेलं हे निमंत्रण आहे. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी आलो आहे. मला गडावरही येण्याची संधी मिळाली आणि जो सप्ताह होतो, काही महिन्यांपूर्वी सप्ताहातही मला पोचण्याची, त्या ठिकाणी जाण्याची एक संधी मिळाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की नाथ परंपरेमध्ये ज्यांना नवनाथ समजलं जातं असे गहिनीनाथ महाराज आणि त्यांची परंपरा चालवणारे, ज्यांना शंकराचा अवतार देखील समजलं गेलं
असे श्री संत वामनभाऊ महाराज खऱ्या अर्थानं सद्गुरू जे असतात तेच समाजाला दिशा देत असतात. आणि ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत संत वामनभाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला, समाजामध्ये एकोपा आणला, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला. आणि अगदी चोरांनाही पोटभर जेवण करून तू जा आणि अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाले. अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता. आणि असं म्हणतात की संत वामनभाऊंना वाचासिद्धी होती, ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं. आणि म्हणूनच अशा प्रकारचे ईश्वराचा अंश असलेले संत वामनभाऊ महाराज यांनी या गहिनीनाथ गडाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला ज्या प्रकारे कीर्तनातून आणि विचारातून उपदेश दिलेला आहे, मला असं वाटतं कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच उपदेश महत्त्वाचा आहे, तेच कीर्तन महत्त्वाचं आहे, तेच नामस्मरण महत्त्वाचं आहे. आणि त्याकरताच आपण प्रत्येक वेळी या ठिकाणी येत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की संत वामनभाऊ महाराजांनी या ठिकाणी प्रत्येकाला पोटभर जेवण्याचा संदेश दिलेला आहे. सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा असतो आणि हा प्रसाद इथेच नाही तर जिथे सप्ताह होतो तिथेही प्रसादाचा मोठा कार्यक्रम हा त्या गावात होत असतो. आणि सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये प्रसादाचा कार्यक्रम होत असतो. आणि मला हे देखील बघायला मिळालं की पुढचा सप्ताह कुठे याची लाईन लागली होती. आता वेगवेगळे लोक म्हणत होते आमच्याकडे करा, आता पुढचा म्हसोबाच्या वाडीला त्याचा पुढचा कुठे आहे त्याचे लोकांनी नंबर लावून ठेवलेला आहे. ही जी किमया आहे ही संत वामनभाऊ महाराजांची किमया आहे. आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलो की मागच्या काळामध्ये आम्ही या गहिनीनाथ गडाचा विकास व्हावा या दृष्टीनं या ठिकाणची एक योजना तयार केली होती. हळूहळू त्याचं काम होत आहे. हा मंडप पाहून मला खूप आनंद वाटला. अतिशय सुंदर अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी झाला आहे. फक्त विठ्ठल महाराजांना एक विनंती केली, मी म्हटले कठडे फार उंच झाले आहेत, त्यामुळे आपले जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जरा हे कठडे मध्ये येतात, त्यामुळे ते लहान करून टाका अशी एकच सूचना मी त्यांना दिलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे संतांमध्ये आणि भाविकांमध्ये कुठलाही भेद नसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कठडे असण्याचं कारण नाही, ते छोटे करता येतील. अशा पद्धतीनं चांगलं काम चाललंय. अजून खूप काम करायचं आहे. आता पंढरपूरला देखील आपण जागा घेतलेली आहे. त्याही ठिकाणी आपण जे काही वारीच्या वेळी आता आपल्याला त्या जागा झालेली आहे. आणि मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की पंढरपूरचा एक रस्ता करायचा आहे. विठ्ठल महाराजांनी मला वारंवार सांगितलेलं आहे की पालखी मार्ग जो इथनं जातो तो मार्ग झाला पाहिजे. तो मार्ग देखील आपण करू. आणि त्याचसोबत मी आश्वस्त करतो की या गडाचा अनुयायी म्हणून गडाशी संबंधित जी जी कामं असतील त्या सगळ्या कामांची जबाबदारी मी घेतलेलीच आहे. मी असेल, आमच्या पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, सगळे आमदार असतील, आम्ही सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी ही सगळी कामं पूर्ण करू. आणि मी जसं सांगितलं मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक अनुयायी म्हणून प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या ठिकाणी येतच राहील आणि संत वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद घेतच राहील हा विश्वास देतो. पुन्हा एकदा संत वामनभाऊ महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो. त्यांच्या आशीर्वादाने
सन्मार्गाने चालण्याचं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं देव पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो की आपण आजच्या या वामन भाऊंच्या 50व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला संबोधित करावं. सर्वप्रथम मी गहिनीनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि आवाज नाही, माझा आवाज कोणाकोणाला येत नाही हात वर करा. आवाज यायला ना. आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. आज त्यांच्या 50व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सुवर्ण महोत्सव इतक्या थाटामध्ये इथे होत आहे आणि या सुवर्ण महोत्सवाला आमच्या या गडाचे मठाधिपती पूजनीय विठ्ठल महाराजजी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाचारण केलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस हे गेले काही वर्ष वामन भाऊच्या दर्शनाला सातत्याने येत आहेत. या वैराग्य मूर्ती असणाऱ्या वामन भाऊच्या गडाचं स्वरूप बदलण्यामध्ये एकमेव योगदान कुणाचं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे. आज मला आनंद होतो, मंचावर सर्व मान्यवर आहेत, संचलन माझे बंधू करत होते आणि मला मुख्यमंत्र्यांची सूचना आहे की फार सगळ्यांचे नावं घेऊ नको कारण ते घेणार आहेत. समोर इतक्या संख्येने इथे लोक आलेले आहेत. खरंच या दिवसाचा महत्व आणि या दिवसाचा आत्मा जर कोणी असेल तर तुम्ही सर्व लोक आहात, जे काटे तुडवून कुपाटे करून तुम्ही इथे दरवर्षी वामन भाऊ समोर नतमस्तक होण्यासाठी येत आहात. खरं श्रेय आहे 50 वर्षाच्या या सोहळ्याचं कोणाला जातं ते त्या निस्सीम आणि निष्पाप भक्तांना जातं. मुख्यमंत्री महोदय, आमच्या डोंगर कपारीमध्ये जेव्हा माणूस माणसासारखा वागत नव्हता तेव्हा वामन भाऊ आणि भगवान बाबांनी माणसाला माणूस करण्यासाठी एक आम्हाला सगळ्यांना एक संस्कार दिला आणि तो संस्कार आहे हे सप्ते करणं, गावांनी एकत्र येणं, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं पुण्य स्मरण करत करत अजूनही आम्ही तो संस्कार जिवंत ठेवतो. मी पनवेलला गेले, तिथं वामन भाऊ भगवान बाबांची पुण्यतिथी आम्ही केली. मी काल पुण्यामध्ये केली, पिंपरी चिंचवडमध्ये केली. सगळ्या महाराष्ट्रभर हा डोंगरातला कष्ट करणारा समाज हा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेला आहे. तो वामन भाऊंचे संस्कार विसरलेला नाही, भगवान बाबांचे संस्कार विसरलेला नाही. असं म्हणतात वामन भाऊंना वाचा सिद्धी होती. आज एखाद्या लेकीला जेव्हा तिला तिच्या बापाला गोड करून घालायचं असतं, तिच्या फाटक्या पदरामध्ये 1 मूठ गहू 1 मूठ तांदूळ घेऊन ती येते, पण तिला गोड करण्यासाठी साखर नसते. त्या लेकीच्या मनामध्ये जे भाव होते ते अनेक वर्ष माझ्या मनामध्ये या गडाच्या प्रती होते. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येऊन ती साखर दिलेली आहे. या गडाला भव्यता आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. खरंच आहे, मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की जीवनामध्ये तुम्हाला 3ऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची आज संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीतून सामान्य माणसाच्या श्रद्धास्थानांचा विकास करण्याचं जे काम तुम्ही योजलेलं आहे याच्यानी तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच आशीर्वाद या लोकांचा मिळाल्याशिवाय राहणार. आज माझ्या या गडाला पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री 14 ते 19 आपली सत्ता होती, मी पालकमंत्री होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा निधी मंजूर केला होता आणि आज हे भव्य स्वरूप मिळत आहे.
हे पूर्णपणे आम्ही सर्व यामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानतो. वैराग्य मूर्ती वामन भाऊंच्या चरणी नतमस्तक होते आणि एवढेच आशीर्वाद मागते की या सगळ्या लोकांचे मनामध्ये जे प्रेम आहे, जी जागा आहे, डोळ्यामध्ये जो आदर आहे, त्या आदराला, त्या जागेला साजेसं काम हे आमच्या हातून व्हावं, लोकांची सेवा व्हावी, वामन भाऊंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि वामन भाऊंनी जे वैराग्य मूर्ती आहेत ते वैराग्य म्हणजे सर्व वैभव असताना सुद्धा त्याच्या प्रती निर्विकार असणं आणि हे वैराग्य राजकारणात राहून देखील, या मंचावर राहून देखील मनामध्ये बाळगून सामान्य माणसाची सेवा करण्याचे आशीर्वाद वामन भाऊच्या चरणी मी मागते आणि मुख्यमंत्री महोदयांना आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वैराग्यमूर्ती वैकुंठवासी संत वामन भाऊच्या 50व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या या कार्यक्रमाला इथं आलेल्या भाऊंच्या भाविक भक्तांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की आपण इथं आलेल्या या भाविक भक्तांना संबोधित करावं. आदरणीय मुख्यमंत्री. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गहिनीनाथ महाराज की, संत वामन भाऊ महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. आज पूज्य संत वामन भाऊ महाराजांच्या 50व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्यांच्या निमंत्रणावरून म्हणा किंवा आदेशावरून म्हणा या ठिकाणी मी आलो ते हबप विठ्ठल महाराज आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे, आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे, आमदार सुरेश धसजी, मोनिकाताई राजळेजी, जगत अण्णा क्षीरसागर, भीमरावजी धोंडे, भानुदासजी मुटकुळे, शंकर देशमुख, योगेशजी क्षीरसागर, त्रिविक्रमानंद शास्त्रीजी, स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज संत वामनभाऊ महाराज यांची 50वी पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे आणि त्यांचं स्मरण करण्याकरता, त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. पण आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज असेल की विठ्ठल महाराजांनी मुख्यमंत्र्याला निमंत्रित केलं. मुख्यमंत्र्याला या ठिकाणी निमंत्रण नाही, तर संत वामनभाऊ महाराजांच्या भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी दिलेलं हे निमंत्रण आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी आलो आहे. मला गडावरही येण्याची संधी मिळाली आणि जो सप्ताह होतो, काही महिन्यांपूर्वी सप्ताहातही मला पोचण्याची, त्या ठिकाणी जाण्याची एक संधी मिळाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की नाथ परंपरेमध्ये ज्यांना नवनाथ समजलं जातं असे गहिनीनाथ महाराज आणि त्यांची परंपरा चालवणारे, ज्यांना शंकराचा अवतार देखील समजलं गेलं असे श्री संत वामनभाऊ महाराज खऱ्या अर्थानं सद्गुरू जे असतात तेच समाजाला दिशा देत असतात. आणि ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत
संत वामनभाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला, समाजामध्ये एकोपा आणला, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला. आणि अगदी चोरांनाही पोटभर जेवण करून तू जा आणि अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाले. अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता आणि असं म्हणतात की संत वामनभाऊंना वाचासिद्धी होती, ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं. आणि म्हणूनच अशा प्रकारचे ईश्वराचा अंश असलेले संत वामनभाऊ महाराज यांनी या गहिनीनाथ गडाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला ज्या प्रकारे कीर्तनातून आणि विचारातून उपदेश दिलेला आहे, मला असं वाटतं कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच उपदेश महत्त्वाचा आहे, तेच कीर्तन महत्त्वाचं आहे, तेच नामस्मरण महत्त्वाचं आहे. आणि त्याकरताच आपण प्रत्येक वेळी या ठिकाणी येत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की संत वामनभाऊ महाराजांनी या ठिकाणी प्रत्येकाला पोटभर जेवण्याचा संदेश दिलेला आहे. सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा असतो आणि हा प्रसाद इथेच नाही तर जिथे सप्ताह होतो तिथेही प्रसादाचा मोठा कार्यक्रम हा त्या गावात होत असतो. आणि सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये प्रसादाचा कार्यक्रम होत असतो. आणि मला हे देखील बघायला मिळालं की पुढचा सप्ताह कुठे याची लाईन लागली होती. आता वेगवेगळे लोक म्हणत होते आमच्याकडे करा, आता पुढचा म्हसोबाच्या वाडीला त्याचा पुढचा कुठे आहे त्याचे लोकांनी नंबर लावून ठेवलेला आहे. ही जी किमया आहे ही संत वामनभाऊ महाराजांची किमया आहे. आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलो की मागच्या काळामध्ये आम्ही या गहिनीनाथ गडाचा विकास व्हावा या दृष्टीनं या ठिकाणची एक योजना तयार केली होती. हळूहळू त्याचं काम होत आहे. हा मंडप पाहून मला खूप आनंद वाटला. अतिशय सुंदर अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी झाला आहे. फक्त विठ्ठल महाराजांना एक विनंती केली, मी म्हटले कठडे फार उंच झाले आहेत, त्यामुळे आपले जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जरा हे कठडे मध्ये येतात, त्यामुळे ते लहान करून टाका अशी एकच सूचना मी त्यांना दिलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे संतांमध्ये आणि भाविकांमध्ये कुठलाही भेद नसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कठडे असण्याचं कारण नाही, ते छोटे करता येतील. अशा पद्धतीनं चांगलं काम चाललंय. अजून खूप काम करायचं आहे. आता पंढरपूरला देखील आपण जागा घेतलेली आहे. त्याही ठिकाणी आपण जे काही वारीच्या वेळी आता आपल्याला त्या जागा झालेली आहे. आणि मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की पंढरपूरचा एक रस्ता करायचा आहे. विठ्ठल महाराजांनी मला वारंवार सांगितलेलं आहे की पालखी मार्ग जो इथनं जातो तो मार्ग झाला पाहिजे. तो मार्ग देखील आपण करू. आणि त्याचसोबत मी आश्वस्त करतो की या गडाचा अनुयायी म्हणून गडाशी संबंधित जी जी कामं असतील त्या सगळ्या कामांची जबाबदारी मी घेतलेलीच आहे. मी असेल, आमच्या पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, सगळे आमदार असतील, आम्ही सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी ही सगळी कामं पूर्ण करू. आणि मी जसं सांगितलं मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक अनुयायी म्हणून प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या ठिकाणी येतच राहील आणि संत वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद घेतच राहील हा विश्वास देतो. पुन्हा एकदा संत वामनभाऊ महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो. त्यांच्या आशीर्वादाने सन्मार्गाने चालण्याचं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं बळ हे आम्हाला प्राप्त हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल महाराजांचे देखील या ठिकाणी त्यांनाही मी प्रणाम करतो. आपल्या सर्वांना प्रणाम करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण सर्व समाजाला पालखी रस्ता, गड, समाज, वारकरी संप्रदाय, भोजन, साहेबांनी आता भोजनाचा प्रसादाचा विषय सांगितला. दक्षिण उत्तर पंक्ती प्रसादासाठी होतील. शिस्तीत प्रसाद घ्या.